28 जानेवारी 2026 बारामती विमानतळ आणि काही मिनिटात राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणारी दुर्घटना। या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। हा फक्त अपघात होता की यामागे काही मोठं रहस्य दडलंय? अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली असताना संशयाचे ढग हे दाटून आले आहेत। प्राथमिक अहवाल अद्याप जाहीर नाही, ब्लॅक बॉक्स खराब अवस्थेत आणि आता सीबीआय चौकशीची मागणी। 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला। या प्रकरणाची चौकशी सध्या राज्य सीआयडी आणि एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB करत आहे। मात्र 20 दिवस उलटूनही प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला नाही। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी थेट घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेऊन सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना चौकशी करण्याचं निवेदन दिले। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। जर तपास सीबीआयकडे गेला तर तपासाची व्याप्ती ही अधिक व्यापक होऊ शकते। अपघाताचा तपास सीबीआयकडे गेल्यास विमानातील क्रूमध्ये शेवटच्या क्षणी बदल का करण्यात आला, हवाई वाहतूक नियंत्रण म्हणजेच ATC आणि रनवे क्लिअरन्समधील तफावत, ब्लॅक बॉक्स खराब होणं, लँडिंग वेळी कोणताही संकट संदेश नोंदवलं न जाणं, विमानाची देखभाल आणि नियम पालन या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं नेमकं काय उलगडेल याकडे मात्र जनतेचं लक्ष लागून राहणार आहे। अजितदादांसारखा जनतेच्या मनात घर केलेला नेता अचानक गेल्यानंतर भावनिक प्रतिक्रिया उमटणं हे स्वाभाविक आहे। त्याच्या अपघाताचं सत्य समोर येणं हेही सुद्धा आवश्यक आहे। सीबीआय चौकशी झाल्यास नेमकं काय उलगडेल, हा अपघात की घातपात, तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच विश्लेषणात्मक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी story.marathi ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद।